पपईच्या पानांचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए डेंग्यू, बी मधुमेह, सी कावीळ, डी शुगर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डेंग्यू. पपईच्या पानांचा रस पिल्याने डेंग्यू हा आजार बरा होतो. प्रश्न दुसरा. रोज सकाळी दात आणि हिरड्यावर मध जोडल्याने काय फायदा होतो? ऑप्शन आहेत. ए दुर्गंधी जाते, बी दातांची कीड जाते, सी हिरड्या मजबूत होतात, डी कावीळ जाते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दातांची कीड जाते. प्रश्न तिसरा. भारतात कोणत्या देवाचे एकच मंदिर आहे? ऑप्शन आहेत. ए बालाजी मंदिर, बी विष्णू मंदिर, सी कुबेर मंदिर, डी ब्रह्मदेव मंदिर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी ब्रह्मदेव. प्रश्न चौथा. कोणते फळ खाल्ल्याने आपले दात साफ होते? ऑप्शन आहेत. ए आंबा, बी पपई, सी चिकू, डी लिंबू. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पपई. प्रश्न पाचवा. बेडकांची पूजा कोणत्या राज्यात केली जाते? ऑप्शन आहेत. ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी मिझोरम, डी कर्नाटक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बेडकांची पूजा केली जाते कारण तिथे बेडकाचं मंदिर आहे. प्रश्न सहावा. कोणता असा जीव आहे जो आपल्या पायाने चव घेतो? ऑप्शन आहेत. ए कबूतर, बी मोर, सी फुलपाखरू, डी मधमाशी. मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फुलपाखरू. प्रश्न सातवा. चंदनाच्या कोणत्या भागापासून तेल काढले जाते? ऑप्शन आहेत. ए फुले, बी खोड, सी पान, डी गाभा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी खोड. प्रश्न आठवा. कोणत्या देशात बर्फापासून वीज तयार केली जाते? ऑप्शन आहेत. ए जपान, बी कॅनडा, सी अमेरिका, डी फ्रान्स. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अमेरिका या देशात बर्फापासून वीज तयार केली जाते. प्रश्न नववा. टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? ऑप्शन आहेत. ए 80%, बी 85%, सी 92%, डी 90%. या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टरबूजमध्ये 92% पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न 10वा. रोज सकाळी एक खारीक खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन आहेत. ए संधिवात, बी अशक्तपणा, सी शुगर, डी दमा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अशक्तपणा हा दूर होतो. प्रश्न 11वा. गाढवांचा मेळा कोणत्या राज्यात भरवला जातो? ऑप्शन आहेत. ए बिहार, बी राजस्थान, सी छत्तीसगड, डी उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राजस्थान या राज्यामध्ये गाढवांचा मेळा भरवला जातो. प्रश्न 12वा. कोणत्या देशामध्ये आतापर्यंत कधीच भूकंप आला नाही? ऑप्शन आहेत. ए फिनलँड, बी नॉर्वे, सी स्पेन, डी इजिप्त.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नॉर्वे.